नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत आपल्या शेवग्याच्या बागेमध्ये आणि शेवग्याच्या बागेमध्ये आता काही नियोजन करणे चालू आहेत, कारण आता मार्चचा शेवटला आठवडा चालू आहे आणि अतिउष्णतेमुळे शेवग्याच्या बागेमध्ये काय समस्या उद्भवतात आणि त्यावर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तरीही तुम्ही जर शेवगा उत्पादक शेतकरी असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे, म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी बांधवांनो, आता उष्णता जी आहे हळूहळू वाढत आहे, तर यामुळे आपल्या शेतामध्ये अळीचा आणि फुलकिड्यांचा जो प्रादुर्भाव आहे तो काही प्रमाणात पाहायला मिळत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिउष्णतेमुळे झाडाची पानं जी आहे ते पिवळी पडत चाललेली आहेत। तर या ज्या काही समस्या आहेत त्या भरून काढण्यासाठी आपण इथे फवारणी करून घेणार आहोत। तर इथे आपण 20 लिटरचा पंप घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1500 ppm असलेलं निंबोळी अर्क घेतलेला आहे। 50 ते 60 ml प्रति 20 लिटरच्या पंपासाठी वापर केलेला आहे। तर यामुळे जी काही अळी आहे ती कंट्रोलमध्ये येईल आणि जो काही सकिंग पेस्टचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आहे त्या कंट्रोल होण्यासाठी मदत होईल, म्हणून आपण इथे निंबोळी अर्कचा वापर केलेला आहे। त्यानंतर जे काही आपल्या झाडाची पाने पिवळे पडलेली आहे ती समस्या भरून काढण्यासाठी आपण इथे 19-19-19 या विद्रव्य खताचा आपण इथे वापर केलेला आहे। या विद्रव्यामुळे जे काही अन्नद्रव्याची डिफिशियन्सी आहे ती भरून निघेल आणि झाडाला जे काही ब्रांचिंग आहे ती सुद्धा चांगली होईल, झाड हिरवेगार राहण्यास मदत होईल आणि झाडाच्या अंदरच्या ज्या काही पेशी आहेत ती सुद्धा चांगल्या प्रकारे वाढेल, म्हणून आपण इथे 19-19-19 या विद्रव्य खताचा वापर केलेला आहे। याचा जो डोस आहे आपण 70 ते 80 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी वापरलेला आहे। आणि सोबतच आपण चिलेटेड फॉर्म मध्ये जे काही मायक्रोन्यूट्रिएंट येतंय चिलमिक्स कॉम्बी म्हणून याचा सुद्धा वापर केलेला आहे। 40 ते 50 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी वापरलेला आहे। यामुळे जे काही मायक्रोन्यूट्रिएंटची वगैरे डिफिशियन्सी असेल ती सुद्धा भरून निघेल। आणि सोबतच आपण ॲज अ प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक फंगीसाईड सुद्धा इथे घेतलेला आहे। तर ते जे फंगीसाईड आहे आपण इथे रेडोमेल गोल्ड या फंगीसाईडचा वापर केलेला आहे। 20 ते 25 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपण याचा वापर करून घेतलेला आहे। तर या संपूर्ण औषधांचे आपण मिश्रण तयार करून घेतलेले आहे आणि ही जी फवारणी आहे आपण आपल्या शेवग्याच्या प्लॉटवर करून घेणार आहोत। तर या प्रकारची फवारणी आपण बागेवर जे आहे प्रॉपर तरीकेने करून घेणार आहोत आणि थोडीशी दाट फवारणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे। काही कारणांमुळे बागेकडे दुर्लक्ष झालेले आहेत, त्यामुळे झाडांची छाटणी करायची राहिलेली आहे। तर ही छाटणी पण आपण काही दिवसामध्ये करून घेणार आहोत। आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळे झाडाला प्रॉपर पाण्याचे नियोजन करायचे आहे। पाणी व्यवस्थित आपल्याला द्यायचे आहे, भर दुपारी पाणी देऊन घ्यायचे नाही। पाणी देताना आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळीच उन्हाचा ताण कमी झाल्यानंतरच आपल्याला पाणी द्यायचं आहे। आणि फवारणी करताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात करायची आहे, आपण फवारणी करताना एकतर सकाळच्या वेळी 10च्या अगोदर किंवा सायंकाळी आपण 4च्या नंतरच इथे फवारणी करून घ्यायची आहे। आणि फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असेल तेव्हाच आपल्याला इथे फवारणी करून घ्यायची आहे। तर या प्रकारे तुम्ही बागेचे जे नियोजन आहे ते प्रॉपर करून घेऊ शकताय आणि शक्य असल्यास तुम्ही इथे झाडांना ड्रेंचिंग सुद्धा करून घेऊ शकताय। तर ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।